मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा 21वा हप्ता जो काही आहे त्याला खूप विलंब झालेला आहे. तर सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने मागण्या होत आहे की लाडक्या बहिणींनी वितरणाची आणखी किती दिवस वाट बघायची आहे. खरं तर वितरण आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं. सुरुवातीपासून जेव्हा ही योजना सुरू झाली तर एवढ्या वितरणाला लेट कधीही झालं नाही. प्रत्येक महिन्याचं वितरण त्याच महिन्यात झालं. गेल्या 2-3 महिन्यापासून वितरण व्हायला खूप विलंब होत आहे. आता तर जवळपास 2 महिन्याची गॅप झालेली आहे आणि वितरणाचा अजूनही पत्ता नाही. त्याचप्रमाणे GRसुद्धा आलेला नाही. आज 28 एप्रिल आहे आणि फक्त 2 दिवस हा महिना संपायला बाकी आहे. तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये वितरण व्हायला हवं. कारण आता 2 महिने झालेले आहेत. हे मार्च महिन्याचं वितरण आहे आणि एप्रिल महिनासुद्धा पूर्ण संपलेला आहे. मग लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झालेली आहे की लाडकी बहीण योजना बंद तर झाली नसेल ना. त्यासाठी शासनाने अधिकृत माहिती द्यायला हवी. कुठल्याही प्रकारचा GRसुद्धा काढायला हवा. मला तरी असं वाटते की वितरणाला एवढा विलंब झाला असल्यामुळे GR न काढता जरी वितरण झाले तर काहीच हरकत होणार नाही. कारण हा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणींची योजना आहे आणि आपल्या मुख्यमंत्री सरांनी ही योजना काढलेली आहे. वितरणाला विलंब होत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी दिसत आहे. कारण आता जवळपास 2 महिन्याची गॅप पडलेली आहे. अजूनही GR आलेला नाही किंवा मार्च महिन्याचे वितरण झालेले नाही. मग लाडक्या बहिणींनी आता किती दिवस आणखी वाट बघायची आहे. शासनाने कुठल्याही पोस्टद्वारे ही माहिती द्यायला हवी की या दिवशी GR निघणार आहे. कारण कुठलीही अपडेट नाही आणि कुठलीही पोस्ट इथे आलेली नाही. तरीसुद्धा 2 महिन्याची गॅप झालेली आहे आणि अजूनही वितरणाला सुरुवात झालेली नाही. यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये नाराजी दिसत आहे. कारण लाडक्या बहिणीच्या या हप्त्याच्या भरोशावर लोन काढलेले आहेत, बचत गट सुरू केलेले आहेत. काही बहिणी आपल्या औषध किंवा दवाखान्यासाठी सुद्धा याचा वापर करतात. त्याचप्रमाणे काही बहिणी आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या फीससाठी सुद्धा या पैशाचा वापर करतात. तर मग शासनाने याआधी ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेला महत्त्व दिले त्याचप्रमाणे इथून पुढे सुद्धा अशाच प्रकारचे जर महत्त्व दिले तर वितरण वेळेवर होईल आणि ज्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यात बहिणींना मिळतील. 2-2 महिन्याची गॅप पडणार नाही. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये वितरण होणं खूप गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शासनाला हीच विनंती करायची आहे की लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते त्यांना वितरण वेळेच्या वेळी द्या. 12 महिन्याचा निधी जर बजेटमध्ये मंजूर झालेला असेल तर वितरण हे वेळच्या वेळी व्हायला हवे. इतका विलंब वितरणाला व्हायला नको. शासनाने कुठल्याही प्रकारची एक तारीख फिक्स करावी आणि महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा वितरण केलं तर लाडक्या बहिणींसाठी ते फायदेशीरच होणार आहे. आणि याआधी जसं या योजनेला महत्त्व दिलं त्याचप्रमाणे जर इथून पुढेही असंच महत्त्व दिलं तर चांगलं होईल. शासनाने लाडकी बहीण योजनेकडे दुर्लक्ष करू नये आणि वितरण वेळेवर व्हावे अशीच विनंती आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला हेच विनंती केलेली आहे की वितरण वेळच्या वेळी करावे. आणि व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. व्हिडिओलासुद्धा लाईक करायचं आहे. चॅनललासुद्धा तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल या योजनेविषयी तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. जोपर्यंत वितरण वेळेवर होणार नाही तोपर्यंत आपल्याला हा मुद्दा इथून पुढे असाच लावून धरायचा आहे. आणि जे काही यूट्यूब क्रिएटर आहेत त्यांनासुद्धा याचप्रमाणे इथे मुद्दा लावून धरायचा आहे. तेव्हाच हे वितरण वेळच्या वेळी होईल. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.